बघतोय फक्त जे की मार्क कमी आहेत जास्त आहेत एवढ्या विषयी असणार, लक्षात ठेवायचं, बाकी काहीही नसणार आहे. त्यामुळे जुनं काहीतरी मेसेज टाकत बसाल, हा प्रश्न आणि असा झालाय तसं झालं रद्द करण्यात यावा, असा विषय इथे येणार नाही. आता विषय अशा पद्धतीने असणार आहे की जे की स्कोर लिस्ट दिले रिटर्न एक्झामसाठी, ओके, जे स्कोर लिस्ट दिले ती स्कोर लिस्ट आणि तुमचे मार्क याच्यामध्ये काही तफावत आहे का, म्हणजे 1 मार्कांची 2 मार्कांची कमी वगैरे झालेली अशा पद्धतीने, तर तुम्ही एक हे करायचं आहे, अर्ज करायचा आहे त्या ऑफिशियल ह्याला मेलवरती तुम्हाला पाठवायचं आहे. ते कसं पाठवायचं काय पाठवायचं ते पण मी सांगून देईन, टेन्शन काही घेऊ नका. सो आपल्या टेलिग्राम चॅनल पहिलं जॉईन करून घ्या, तिथं मी एक पूर्ण डिटेल्समध्ये एक टाकतो पॅसेज, तो तुम्ही कॉपी पेस्ट करून तुम्ही सेंड करून टाका, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत. सो हे खूप महत्वाचं की एक दिवस तुम्हाला दिलेला आहे ज्याच्यावरती मुलांचे प्रॉब्लेम आलेत. काल मेसेज मला पडलेले आहेत की सर माझा 1 मार्क कमी झालाय, सर माझे 2 मार्क कमी झालेत, सर 3 मार्क कमी झालेत, आन्सर की मध्ये देताना दिलेत पण स्कोर लिस्ट मध्ये गणला गेलेला नाहीये. सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम होणार आहेत 100%, यात काही विषयच नाही. मला एक गोष्ट करावी लागेल, जे ऑफिशियल मेल दिलेला आहे डिपार्टमेंटचा, त्या डिपार्टमेंटच्या ऑफिशियल मेलवरती तुम्हाला मेल करायचा आहे. कमीत कमी 3-4 मेल करा, जेणेकरून तुम्हाला तिथं पोहोचतील. फक्त मेल करत असताना तुमचे डिटेल्स द्यायला विसरू नका. कोणता सेट कसा होता, कोणता घटक होता, कोणत्या दिवशी पेपर होता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी द्या. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही सांगा की हा प्रश्न अशा अशा पद्धतीने होता, आन्सर की मध्ये सुधारित उत्तर तालिकेमध्ये क्वेश्चन नंबर टाका, संच क्रमांक टाका, याच्यामध्ये हा नंबरचा प्रश्न तुम्ही बरोबर दिला होता आणि मला त्याचा ऍड मार्क झालेला नाहीये किंवा तो प्राप्त गुण झालेला नाही.